निकोबार, समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं, जणू भारतमातेची उजवी कर्णफुलं. सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली, कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली, या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती आणि त्यांच्या अनोख्या चालीरीती. त्सुनामीने सर्वात जास्त घायाळ केलं ते निकोबारला. तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती. अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारं निकोबारची नवलाई हे राजेश्वरी किशोर यांचं पुस्तक. राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. आपलं स्वागत आहे राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये. आणि आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निकोबारची नवलाई हे राजेश्वरी किशोर यांनी लिहिलेलं पुस्तक. या पुस्तकातल्या निकोबार प्रथमदर्शन या प्रकरणात त्या म्हणतात, आता कधी एकदा जमिनीवर पाय ठेवतो असं झालं होतं. 1.5 तासाचा तो थरारक प्रवास संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपला होता. लांबून हिरवंगार दिसणारं कार निकोबार आता जवळ यायला लागलं तसं नारळाच्या झाडांनी पूर्ण व्यापून गेलेलं दिसत होतं. सुरुवातीला सुसरीच्या चिंचोळ्या तोंडाप्रमाणे बेटाचा भाग नजरेला पडला. त्यावर अगदी बारीकसं लाईट हाऊस म्हणजे दीपस्तंभ दिसत होता. बाजूने पांढऱ्या शुभ्र वाळूने किनार केली होती. मग हळूहळू अजून मागचे किनारे दिसू लागले. नकाशात पाहिलेला एक छोटासा ठिपका मोठा मोठा होताना दिसत होता. निकोबार द्वीपसमूह म्हणजे बंगालच्या उपसागरातला अंदमान निकोबार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या समूहांपैकी एक समूह. या द्वीपसमूहातील जिल्हा मुख्यालय म्हणजे कार निकोबार बेट. निकोबार बेटांचं एकूण क्षेत्रफळ 711 चौरस मैल आहे. या द्वीपसमूहात एकूण 22 बेटं असून त्यापैकी 12 बेटांवरच वस्ती आहे. 1911च्या जनगणनेनुसार तिथली लोकसंख्या होती 8,818. ती आताच्या माहितीप्रमाणे म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार झाली आहे 36,844. समुद्रकिनाऱ्यांवर राहणाऱ्यांचं एक मुख्य खाद्य म्हणजे मासे आणि इतर समुद्री जीव. रोज समुद्रावर जायचं, बाण मारून किंवा जाळं टाकून मासे पकडायचे आणि भोजनाला लागतील तेवढेच घरी आणायचे. त्या जाळ्यात कधी माशांबरोबर लॉबस्टर, ऑक्टोपस अशा प्रकारचे जीवही सापडतात. नको असलेले जीव पुन्हा समुद्रात सोडायचे. आपल्याकडे आपण बघतो की गळ टाकून, जाळं टाकून मासे पकडले जातात. पण या बेटांवर बाण मारून मासे पकडतात तेव्हा बघायला मजा येते. बाण म्हणजे एक लोखंडी जाड तार आणि मागे पकडायला एक लाकडी मूठ. त्या बाणाला हार्पून म्हणतात. आम्ही एका समुद्रकिनारी बसलो तेव्हा एक माणूस तसे हार्पून घेऊन आला. मग काय, आम्ही बघतच बसलो. तो आधी गुडघाभर पाण्यात गेला. मग त्याने तोंडावर मास्क चढवला आणि थोडा वेळ शांत उभा राहिला. त्या नितळ निर्मळ पाण्यात एकटक बघत बसला, पण हातात बाणाची मूठ धरून. मांजर जसं दबा धरून बसतं ना, अगदी तसाच तो काही काळ उभा होता. नंतर एका क्षणात त्यांनी तो हातातला बाण पाण्यात फेकला आणि तितक्याच चपळतेने पाण्यात डुबकी मारली. निश्चितच त्याला मासा सापडला असणार असा आमचा कयास झाला. पाण्यातून तो वर उठला, तोच हातात काहीतरी पकडून. पण तो मासा वाटला नाही म्हणून आम्ही जवळ जाऊन बघितलं तर तो एक बऱ्यापैकी मोठा ऑक्टोपस होता. ऑक्टोपसच्या धडाखाली हात घालून त्याने तो पकडला होता. पांढरट रंगाचा एक मांसाचा गोळाच हातात धरल्यासारखं वाटलं. त्याच्या 8ही भुजा हाताखाली निर्जीवपणे लोंबत होत्या. मग आम्ही आणखी जवळ गेलो. आता त्याचे भुजांवरचे 2 सरळ रेषांमध्ये असलेले चूषक स्पष्टपणे दिसत होते. मग अजून 2 जण आले आणि अजून 2-3 ऑक्टोपस आणि 3-4 मासे पकडून निघाले. त्यांच्याकडून मग थोडीफार माहिती घेतली. सगळेच ऑक्टोपस खायचे नसतात, काही जास्तच विषारी असतात. ऑक्टोपसचे डोळे त्याच्या धडाच्या वरच्या बाजूला असतात आणि त्याची नजर खूप तीक्ष्ण असते. ऑक्टोपसचं तोंड थोडंसं पोपटाच्या चोचीच्या आकाराचं आणि कडक असतं आणि बाकी त्याचं शरीर म्हणजे एकदम मऊ मांसाचा गोळा असतो. तरीही त्याच्या भुजांच्या साह्याने पकडून तो कडक खेकडासुद्धा आरामात कुरतडून फस्त करतो. त्या मासेमारांना घरी जायची घाई असल्यामुळे तो शिजवून कशा प्रकारे खातात ते मात्र विचारायचं राहून गेलं. अपरिचित अशा या कार निकोबारला बदली झाली तेव्हा आयुष्यात मी कधी काय पाप केलं होतं का काय माहिती, ज्यामुळे मला अशा अनोळखी ठिकाणी एकाकी बदली घेऊन जायला लागतंय असा विचार हजारदा मनात आला
असं बोलत होते श्रीयुत जोशी, जे त्सुनामी होण्याआधी 6 महिने म्हणजे मे 2004मध्ये पहिल्यांदा कार निकोबारशी बदलीमुळे जोडले गेले. पण एकदा तिथे पोचल्यावर त्यांचं मत बदललं. चेन्नईमधून जहाजाने 3 दिवसांनी पोर्ट ब्लेअर आणि तिथून पुढे हवामानाने साथ दिली तर 1 दिवसात कार निकोबारला पोचता येतं. पोचेपर्यंत अक्षरशः तीच भावना मनात ठेवून त्यांनी निकोबार द्वीपसमूहाच्या भूमीवर पाऊल ठेवलं. जेट्टीवरून ऑफिसपर्यंत जाण्याच्या रस्त्यानेच जणू भुरळ पाडली त्यांना. अपरिचित भूमीसारखंच अपरिचित असं नारळाचं आणि इतर झाडांचं हिरवंगार जंगल. जहाजात बसून 4-5 दिवस नुसतं पाणी आणि पाणीच बघितल्यावर जमिनीवर पाऊल ठेवण्याचं सुख काय असतं ते पहिल्यांदा कळलं होतं. हिरव्यागार गच्च वनराईतून जातानाच मनातलं निराशेचं मळभ दूर होत गेलं. अतिशय विलोभनीय असं हे ठिकाण इतकं अनभिज्ञ कसं? सुरुवातीचे दिवस निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान गेले. मनात आलं की सहकाऱ्यांबरोबर समुद्रकिनारी फिरायचं, मनसोक्त नारळ पाणी प्यायचं, खोबरं खायचं, रंग बदलत्या समुद्राचे फोटो काढायचे. नाही म्हणायला काही अडचणी यायच्या, जसं आता बरं वाटत नाही आहे, ताप आलाय, तर काय करायचं? सोबत आणलेल्या गोळ्या संपल्या. मग एका पानाच्या टपरीवजा दुकानात जायचं. तिथे आपल्याला पाहिजे असलेली गोळी औषध सांगायचं. मग तो दुकानदार नाव लिहून घ्यायचा आणि 3 दिवसांनी जहाज येईल तेव्हा गोळी मिळेल असं सांगायचा. हवामान चांगलं असलं तर जहाज वेळेवर येई, नाहीतर कधी येईल सांगता येत नसे. काही कामासाठी 1-2 दिवसांसाठी पोर्ट ब्लेअरला जावं लागलं. परत येताना समुद्र खवळलेला असेल तर समोर बेट दिसत असेल तरी किनाऱ्याला जहाज जाऊ शकत नाही. दिवसभर त्याच्या शांत होण्याची वाट बघायची. नाहीतर वादळी हवामान असेल तर परत जहाज पोर्ट ब्लेअरला वळवलं जातं. पुन्हा 5-6 दिवस वाट पाहून जहाज निकोबार बेटांकडे येईल त्यावेळी यायचं. असे कधीकधी 8-8 दिवस जायचे. 26 डिसेंबर 2004 रविवार सकाळ. म्हणजे तशी आरामाची, पण इथे सकाळी 4:30 वाजता सूर्योदय होतो. मग सकाळी 6:30 म्हणजे आपल्याकडे 8 वाजल्यासारखे. त्यामुळे वाटलं तरी फार वेळ झोपू शकत नाही. आता उठूया आणि नाश्ता करून मस्त समुद्रावर फिरून येऊ असा विचार करत जाग आली. रोजच्या सवयीने कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती म्हणत डोळे बंद असतानाच कॉट जोरजोरात हालायला लागली. खिडकीच्या काचा, समोरच्या शोकेसमधल्या वस्तू, हेल्मेट खाली पडलं. मी बसलेली कॉट तर तुटतेय का काय असा विचार आला. यापूर्वी कधी भूकंप अनुभवला नसल्याने नेमकं काय होतंय हे कळायला थोडा वेळ लागला. पण गुजरात भूकंपाचं वर्णन आणि विध्वंस दूरदर्शनवर पाहिल्यामुळे घराबाहेर पडायचं इतकंच कळलं. पळताना देखील डोक्यावरचं छत अंगावर येतंय का काय? 6 पावलांचं अंतर दरवाजापर्यंतचं, पण ते कापायला सुद्धा खूप वेळ लागतोय असं वाटलं. अखेर बाहेर पडलो. माझ्याप्रमाणेच आजूबाजूचे सर्वच जण बाहेर आले होते. धक्का इतका जोरात बसत होता की आम्ही अक्षरशः डोलत होतो. पायाखालचं बेट दुभंगतंय का काय असं वाटायला लागलं. 1 मिनिटापेक्षा कितीतरी जास्त वेळ धक्का सुरू होता. मग भानावर येऊन गप्पा, एकेकाचे जुने अनुभव सुरू झाले. कित्येकांची बायका मुलंसुद्धा घाबरून गेली होती. त्यावेळी कार निकोबारला कुटुंबासहित राहण्याची परवानगी होती. लहान गाव, जवळच केंद्रीय विद्यालय, मुलांसाठी छोटीशी बाग आणि वायुसेनेचं छोटंसं शॉपिंग सेंटर, जिथे गरजेच्या सगळ्या वस्तू मिळायच्या. अशा सगळ्या सोयी आणि समुद्रकिनारी घरं बघितल्यावर कित्येकांनी आपल्या कुटुंबाला आणलं होतं. भूकंपाच्या प्रचंड अशा मोठ्या धक्क्यामुळे कोणीच घरात जायला तयार नव्हतं. इतक्यात 2-3 जण झोपेतल्या कपड्यांनिशी पळत आले आणि सांगायला लागले, समुद्र फुगतोय, समुद्राचं पाणी वर चढतंय, आम्ही राहतो तिथली जमीन खचत चाललीये आणि समोर समुद्राचं पाणी मागे मागे जातंय. हे ऐकून सुरुवातीला मजा वाटली, पण त्यांचे घाबरलेले चेहरे बघून वाटलं बघूया तरी काय चाललंय. म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. तेवढ्यात कुणीतरी सांगत आलं, समुद्र फुगतोय, समुद्राचं पाणी वरवर चढतंय. हे अजूनच काहीतरी अविश्वसनीय. 1 किलोमीटरवर दूर समुद्र, त्याचं पाणी असं कितीचं वर येणार आहे? तिकडे जाऊन बघूया का? असा विचार मनात येतोय तोपर्यंतच समोरच्या 2 मजली इमारतीच्या म्हणजे अंदाजे 20 फूट तरी मागे असलेल्या आणि त्याहून उंच असलेल्या झाडांच्या मागे पाण्याची उंचच उंच भिंत नागाचा फणा काढल्याप्रमाणे उभी येताना दिसली. तिला पाहून पायाखालची वाळूच सरकली. जीव मुठीत धरून विरुद्ध दिशेला पळत सुटलो. जास्तीत जास्त उंचावर कसं जाता येईल ते पाहिलं. मागे पाहणं शक्यच झालं नाही, त्यामुळे कोण येतंय कोण नाही काहीही कळलं नाही. 1 किलोमीटरवर वायुसेनेची धावपट्टी आणि त्याच्यापुढे उंच ढिगारा दिसला.
त्यावर पोचलो तेव्हा सोबत 100-200 लोकांपैकी 50च जण पोचू शकले होते. उसळलेली लाट आपटून ते पाणी पुढे पुढे येताना दिसत होतं. आता आहे त्यापेक्षा पुढे उंच ठिकाण कुठलंच नव्हतं. इतके दिवस नितांत सुंदर वाटणाऱ्या समुद्राचं हे रौद्र रूप आपल्याला गिळंकृत करतंय का काय असं वाटायला लागलं. निकोबारची नवलाई या राजेश्वरी किशोर लिखित पुस्तकातला काही अंश आपण ऐकलात. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्याचप्रमाणे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, परिचितांमध्ये, नातेवाईकांमध्ये सर्वत्र या पुस्तकाविषयी सांगा. त्याचप्रमाणे ही लिंक देखील सर्क्युलेट करा, जेणेकरून हे छान पुस्तक आपल्या सगळ्यांना घरपोच वाचता येईल.